नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अवनी बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अवनी म्हणजे काय असतो? पृथ्वी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता। कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कंजूसच्या विरुद्ध काय आला पाहिजे? उदार, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा, या ठिकाणी काय विचारले, सतत उद्योगमग्न असणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? सतत उद्योगमग्न असणाऱ्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना आपण काय म्हणतो? उद्यमशील, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते बघा, परंतु जवळून त्यातील बघा दोष लक्षात येतो। या अर्थाची बघा मन कोणती असेल? बघा, कोणतीही गोष्ट बघा दुरून चांगली दिसते, जवळून बघा त्यामधले दोष या ठिकाणी लक्षात येतात। या अर्थाची बघा मन कोणती यायला पाहिजे? दुरून डोंगर साजरे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची म्हण आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, वाक्यप्रचार हातपाय गाळणे। बघा, अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ सांगा। हातपाय गाळणे म्हणजे काय असतो? निराश होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द बघा कोणता आहे? बघा, बाळकडू बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे। या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। बाळकडू म्हणजे काय असतो? लहानपणापासून लागलेले वळण, बघा त्यांना आपण काय म्हणतो? बाळकडू, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, चिलीपिली आणि सार बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, चिलीपिली आणि सार हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे। चिलीपिली बघा हा शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, सुंदर, मित्र, मंगल, गारवा। बघा, गारवा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहीन। मी चित्रपट पाहीन बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्याचा कोणता काळ आला पाहिजे? मी चित्रपट पाहीन, म्हणजे साधा भविष्यकाळ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, तू गेलास तरी चालेल। बघा, अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे, तू गेलास तरी चालेल। बघा, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे का? स्वार्थी आहे का? आज्ञार्थी आहे का? संकेतार्थी आहे का? तू गेलास तरी चालेल बघा, हे वाक्य कोणतं आहे? तर संकेतार्थी वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत। त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, संपूर्ण मराठी, संपूर्ण इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा सर्व टी-ई-टीचे पेपरचे मागील PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नाविक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? नाविक बघा, याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे। नाविक या शब्दामध्ये स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, जन्मखोड या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? जन्मखोड म्हणजे जन्मापासूनची खोड, जन्मखोड या शब्दामध्ये
कोणत्या प्रकारचा समास आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समास आहे. विषय क्रमांक पुढचा आधी, नंतर, आत, बाहेर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आधी, नंतर, आत, बाहेर. बघा हे सर्व शब्द बघा शब्दयोगी अव्यय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं? महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महानायक बघा या नावाची कादंबरी कोणाची कादंबरी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? महानायक बघा ही कादंबरी विश्वास पाटील यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा देवालय या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे? देवालय, देवा प्लस आलय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? स्वर संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं? विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? विस्मय. बघा विस्मय म्हणजे काय असतो? विस्मय म्हणजे बघा आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे, अचंबा वाटणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विस्मय म्हणजे आश्चर्य. ऑप्शन क्रमांक 4 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सूर्य बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कांचन म्हणजे काय असतो? सोने. सुधाकर म्हणजे काय असतो? सूर्य. आदित्य म्हणजे काय असतो? सूर्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा सुधाकर म्हणजे काय? चंद्र असतो. आदित्य म्हणजे सूर्य असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारलंय? अल्प काळामध्ये नष्ट होणारे. बघा अल्प काळामध्ये नष्ट होणार म्हणजे काय असतो? क्षणभंगूर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय? म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मन बघा या ठिकाणी काय विचारली? खायला काळ, भुईला भार. बघा अशा प्रकारची एक म्हण आहे. योग्य अर्थ सांगा. खायला काळ, भुईला भार म्हणजे काय असतो? निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला. बघा विषय क्रमांक पुढचा काय? गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? समजा एखादं गाव आहे, गावाचे प्रवेशद्वार आपण त्यांना खालीलपैकी काय म्हणतो? गावकूस, चावडी, वेस, पांदन. बघा याचं उत्तर काय आलंय? गावाचे प्रवेशद्वार म्हणजे वेस असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अनुराग म्हणजे काय असतो? अनुराग म्हणजे प्रेम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा साम्यवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? साम्यवाद, भांडवलशाही. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 साम्यवाद या शब्दाचा भांडवलशाही या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा अलंकारिक शब्द कोणता आहे? पर्वणी. बघा अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पर्वणी म्हणजे काय असतो? अतिशय दुर्मिळ संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय? गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा या ठिकाणी हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा विषय क्रमांक 10 काय विचारलाय? अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 11 बघा काय विचारलाय? शब्दाची जात ओळखा. बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे? 100 या शब्दाची जात ओळखा. 100 बघा 100 काय आहे? बघा सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? क्रियापद होणार नाही, क्रियाविशेषण होणार नाही, सर्वनाम होणार नाही म्हणजे विशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 100 या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी सामान्य नाम ओळखा. सामान्य नाम कोणता असेल? पुरुष, दिल्ली, दास्य, गणेश. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. पुरुष या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहिला असेन. मी चित्रपट पाहिला असेन. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा काळ ओळखा. पाहिला असेन. बघा असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. पाहिला असेन म्हणजे पूर्ण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी कोणत्या एका वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे? प्रयोजक क्रियापद काय असतो? दुसऱ्याकडून क्रिया करवून घेणे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, विदूषकाने मुलांना हसविले. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 प्रयोजक क्रियापद. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाची संधी ओळखा. बघा या ठिकाणी शब्द आहे अधोगती. या शब्दाची संधी ओळखा. बघा अधोगती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी यायला पाहिजे? तर विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने. गायीने बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे गायीने. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने ए शी बघा कोणते असतात? तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, गायरान. बघा या ठिकाणी शब्द आहे गायरान. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा गायरान, गायीचे रान. बघा तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगा. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? वन, विपिन, जंगल होणार नाही. हर्ष, तोष, आनंद, कांचन, कनक, सोने असतो. बघा पार्थ आणि धनंजय हे शब्द अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे काय असतो? आत्मचरित्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे काय असतो? प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता यायला पाहिजे? अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बघा खालील वाक्याचा काळ ओळखा. वाक्य बघा काय विचारले? मी अभ्यास करत असे. बघा असे म्हटलं काय असतो? मी अभ्यास करत असे. रीतिभूतकाळाचं वाक्य आहे बघा हे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल. बघा अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विभक्ती ओळखा. शहरात खूप लोक राहतात. शहरात. त इ आ. बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपणनाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपणनाव बघा कोणतं यायला पाहिजे? कुसुमाग्रज. बघा विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दाचं लिंग बदला. बघा उंट. बघा या ठिकाणी लिंग बदलून काय यायला पाहिजे? उंट सांडणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. अक्का. बघा अण्णा, अक्का, आप्पा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कानडी. बघा या भाषेमधून हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विधायक. बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा. विधायक, विध्वंसक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, कंठस्नान घालणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. कंठस्नान घालणे म्हणजे काय असतो? ठार मारणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वसुंधरा. वसुंधरा म्हणजे काय असतो? पृथ्वी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जमिनी खालून जाणारा रस्ता म्हणजे आपण काय त्याला काय म्हणतो? बोगदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. घाऊक. घाऊकचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? किरकोळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण त्यांना आपण काय म्हणतो? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. तितिक्षा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? वाजी. बघा वाजी म्हणजे काय असतो? घोडा. म्हणजे वाजी म्हणजे ऑप्शन क्रमांक अश्व, वारू, वाजी. बघा अश्व, वारू. बघा हे सर्व काय असेल? घोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द कोणता? सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन्ही विरुद्ध आर्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जे टाळता येऊ शकत नाही. बघा आपण त्यांना काय म्हणतो? जे टाळता येऊ शकत नाही. अपरिहार्य, अटळ. बघा आपण त्यांना काय म्हणतो? जे टाळता येऊ शकत नाही, अपरिहार्य, अटळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा काय विचारलं? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे. बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वामी बघा कादंबरी आहे, या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई. बघा स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक, विशाखा काव्यसंग्रह कोणाचा आहे? विवा शिरवाडकरांचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. जास्त जुळणारी मन ओळखा. असतील सीते तर जमतील भूते. असतील सीते तर जमतील भूते. हात ओला तर मित्र भला. या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे काय असतो? आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अत्या आनंद होणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्यांना आपण काय म्हणतो? समजा एखादा शब्द आहे नामाबद्दल विशेष माहिती देतो, आपण त्यांना काय म्हणतो? विशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. गिरीश या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची गिरीश. गिरीश बघा या शब्दामध्ये स्वर संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूची. चाचीचे हे काय असतील? चाचीचे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रतिवर्ष बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारचा समास? प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. बघा या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? तत्पुरुष समास. प्रत्येक वर्षी. तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, बहुविग्रह समास. प्रत्येक वर्षी, प्रतिवर्ष म्हणजे अव्ययीभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्याचा काळ ओळखा. मी भोजन केले होते. मी भोजन केले होते. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, समाजशास्त्र बघा त्याचे नोट्स आणि त्याचे MCQ प्रश्न अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.